नमस्कार मंडळी, राम राम. तर आज मी तुम्हाला एक विशेष रेसिपी दाखवणार आहे. कोणती चला सांगते. तर इथं मी घेतला आहे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण आणि बेसन. तर आता सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि गरम करायला ठेवलेली आहे कढई. त्याच्यामध्ये मी आता आपल्या नेहमीप्रमाणे फोडणीची तयारी सगळं जे काय आहे ते टाकून घेतलं. तुम्हाला आत्ता प्लेटमध्ये दाखवलेलं. बेसन नंतर घालायचं आहे बरं. तर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण हे सगळं फोडणीमध्ये मस्त परतलं. हळद घातली, तिखट घातलं आपल्याला हवं तेवढं. त्यानंतर मस्त असं परतलं सगळीकडे वास सुटेपर्यंत. त्यानंतर काय करायचं आहे तर थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जेव्हा तुमच्याकडे आमटीला ऑप्शन नसेल किंवा रोज रोज तीच तीच आमटी खाऊन कंटाळा आला असेल ना, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मस्त असं वरून बेसन पीठ पेरलं आणि मस्त अशी आपली मस्त गावरान थाळी तयार.